भंडारा जिल्ह्यातील भंडारा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय खैरी बेटाडा येथे पाणी पुरवठा व शिपाई पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेत मोठा घोटाळा झाला असल्याचे परीक्षार्थी तथा गावातील रहिवासी लीलाधर ईश्वरकर राहणार खैरी यांनी तक्रार केली आहे। या परीक्षेत उत्तरपत्रिकेमध्ये वेळेवर मोठे फेरबदल करण्यात आले असून ग्रामसेवक तथा सरपंच यांनी हा घोटाळा केला असल्याचे त्यांनी सांगितले। परंतु या तक्रारीत योग्य न्याय न मिळाल्याने त्याने प्रशासनाला आत्मदहन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेतून दिला आहे। माझे पूर्ण नाव लीलाधर योगेश ईश्वरकर राहणार ग्रामपंचायत खैरी कार्यालय बेटाडा येथे शिपाई पदाकरिता व पाणी पुरवठा पदाकरिता एक्झाम घेण्यात आली होती। त्या एक्झाम मध्ये नियमबाह्य परीक्षा घेऊन ग्रामपंचायत कार्यालय खैरी यांनी नावापर्यंत झाले आहे, नाव वगैरे काही नव्हतं। ग्रामपंचायतीमध्ये परीक्षा घेण्यात आली होती। त्या परीक्षेमध्ये ABCD असं 4 पर्याय दिले होते। त्या पर्यायापैकी एका पर्यायाला रंगवणी असं एक्झाम मध्ये दिलं होतं। त्या पर्यायाला डावलून नियमबाह्य परीक्षा ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी परीक्षेमध्ये घेतली। सदर परीक्षा ही म्हणजे नियमबाह्य घेतली आहे आणि या पेपर भरतीमध्ये भोंगळ कारभार ग्रामसेवक आणि सरपंच यांनी केलेला आहे। याच्यामध्ये व्हिडिओ मॅडमला आम्ही तक्रार केली असता चौकशीमध्ये गैरप्रकार व्हिडिओ मॅडमच्या लक्षात आलेला आहे आणि याच्यावर त्यांनी 39 अंतर्गत कारवाई होण्याची कारवाई नाकारता येणार नाही असा खुलासा पण सरपंच आणि ग्रामसेवक यांना केलेला आहे। चौकशी अहवालामध्ये असं आढळून आले उमने सरांना की परीक्षामध्ये गैरप्रकार आढळून आला आणि व्हिडिओ CO साहेबांना पण तसंच म्हणलं की या भरती प्रक्रिया पुन्हा नव्याने घेण्यात यावी, नाहीतर तुम्हाला 39 अंतर्गत कारवाई नाकारता येणार नाही असे सुद्धा त्यांनी तोंडी आश्वासन दिले आणि पत्र पण पाठविले। आणि या प्रकरणावर जर लवकर प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई नाही केली तर आम्ही पंचायत समिती येथे किंवा जिल्हा परिषद येथे आत्मदहन करण्याची परवानगी शासनाने आम्हाला द्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी ही विनंती। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।